श्री स्वामी समर्थ अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य मनोनी पावलं नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचितापना. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळपा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्ष वय झाले संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेंचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तली तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवणी आपणा पुढे येती, पाहुणी या स्वप्नी ऐसे गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढंतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगुनी सर्व त्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेदे चिदंबर दीक्षित महापुरुष जलमले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मे सदारोत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकरांचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरमसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामा विधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले, पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले, एकदा यजमानांच्या घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐस्या लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारता उतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिवशी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरवणे दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी, लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी, एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अनन्याने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतीत दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरूप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरूप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरूप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. ऐके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळपायत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजान ब्रह्मस्तो शुभम भवतो श्रीरस्तो. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. ते कळता वृत्तांत अक्कलकोटी साक्षात, येथी रूपे श्रीदत्त वास्तवे सांप्रंत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासे सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला त्यांचे विचार, निघाले तेथून सत्वर
जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रांतकाळी उठूनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान आटोपणी मागोती येती गावांत. सेवकऱ्याबरोबरी मागूया मधुकरी भोजन उत्तर संगमावरी. परतोनी येती ते मध्याह्न स्नान करुनी. पुन्हा बसती जप ध्यानी असता जाता वासरमणी. संध्या स्नान करावे करुणीय संध्यावदन. जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन. ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडोनी गृह सुतकांता. शीतोष्णांची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्या रामसेवकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळपासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवती. बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बसून ते शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपुले प्राप्त न भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी दिन येती मूर्तीची. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षास्थळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. त्याशी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले. चरण चाले चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगर रम्य देखिले. जेथे नृसिंह सरस्वती अतिरूप वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसवतो. 11 गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जग उद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वरा नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येथे रूपे प्रगट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदकोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनीच्या उत्कट चिंती सखडी साकर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सान्निध्य पातले. आजान भाऊ सुवस्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सरळ वृक्षाशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐसे कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी. आवश्यक म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समये श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजा आज्ञानी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिरडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रांत काळ उठून षटकर्माती आचरून. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याची करावे पूजन नित्य. मध्याह्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षाकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिरडावरी. जी मिळत भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले.
चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एक दिवशी तयांसी बाई आज्ञा करी यायसी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी, सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडणे, एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळापेच्या शरीरास व्याधी जडली, रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली, ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळपासी यावे मरण, विष दिले कोणाल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधीची. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगुनी बाळप्पाशी शंकर पूजुनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य, यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहत, वाचून न करावीचे पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांत पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एक दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामीनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एक दिवशी विचारले समर्थांशी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्यास दिन, दोन चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहित असे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करीतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृतनाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादश अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज परमस्तु. श्री स्वामी समर्थ.